चक्रीवादळाविषयी सर्वात मोठे ब्रेकिंग न्यूज आलेले आहे। 20 जिल्ह्यामध्ये आज चक्रीवादळ घुसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जे जे नागरिक या 20 जिल्ह्यामधील आहेत, जे जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील आहेत, तर त्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। बघा, या 20 जिल्ह्यांमध्ये आज रात्री चक्रीवादळ घुसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सध्याच्या स्थितीला बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली परिस्थिती, त्याचा परिणाम चक्रीवादळामध्ये झालेला आहे। तर बघा, हवामान खात्याने आज रात्री विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे। आज रात्री पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, तर त्या पट्ट्याचं रूपांतर पुढील 3 तासांमध्ये चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांमध्ये सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर या चक्रीवादळाचा फटका राज्यामधील शेतकरी बांधवांना आणि सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, पुढील 3 तासांमध्ये 30 तालुक्यांमध्ये चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, सामान्य नागरिक असाल, तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची संपूर्ण माहिती आज प्रशासनाने दिलेली आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामध्ये आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर त्या 20 जिल्ह्यामधील सामान्य नागरिकांनी आणि शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची सुद्धा माहिती प्रशासनाने दिलेली आहे, ती माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा मित्रांनो, चक्रीवादळाविषयी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। अखेर राज्यामध्ये चक्रीवादळ दाखल झालेलं आहे। आज हे 20 जिल्हे उद्ध्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे सुद्धा वाहणार आहे। तर या महाराष्ट्रावरती चक्रीवादळाचं मोठं संकट आलेलं आहे। बघा, गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ आज रात्री 2 वाजता धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यासह अनेक राज्यांमध्ये आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील नागरिकांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। तर या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठं नुकसान होण्याचा अंदाज आज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तर हे वादळ बंगालच्या उपसागरामध्ये मागील 1 महिन्यांपासून तयार होत होतं। तर हे चक्रीवादळ शक्ती नावाचं चक्रीवादळ आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये या चक्रीवादळाचा फटका भरपूर नागरिकांना बसलेला आहे। परत एकदा 10 वर्षांनंतर हे चक्रीवादळ महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा, हे चक्रीवादळ महाराष्ट्र राज्याच्या दिशेने येत आहे, म्हणजेच या 20 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ घुसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आणि सामान्य नागरिकांना रेड अलर्ट दिलेला आहे। घरामधून बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, हे चक्रीवादळ तासाला 120 किलोमीटर वेगाने धावत असल्यामुळे 20 जिल्ह्यांमध्ये नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना रेड अलर्ट दिलेला आहे। घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेला आहे। म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, तर त्या जीवनावश्यक वस्तू तुम्हाला आज रात्रीपर्यंत घरी सुद्धा घेऊन जायचे आहेत। रात्री 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, हे चक्रीवादळ 120 किलोमीटर ताशी वेगाने धावत असल्यामुळे या 20 जिल्ह्यांमध्ये नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा, हे चक्रीवादळ या 20 जिल्ह्यांमध्ये का दाखल होणार आहे, तर हे चक्रीवादळ ज्या दिशेने येत आहे, तर ते दिशा या 20 जिल्ह्यांच्या दिशेने आहे। त्या दृष्टिकोनातून या 20 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे। बघा, या 20 जिल्ह्यांमध्ये आज झाडे पडणार आहेत, पत्रे उडणार आहेत, प्रचंड नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सामान्य नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना प्रशासनाकडून सूचना दिलेल्या आहेत। काही पिकांचं नुकसान होईल, काही झाडे पडतील, पत्रे उडतील, त्याच्यापासून तुम्ही सुद्धा बचाव करायचा आहे। बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा कालपासून टीव्ही चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल, वर्तमानपत्रे असेल, तर या ठिकाणी बघत असाल की चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत होतं। तर ते चक्रीवादळ आता महाराष्ट्र राज्याच्या दिशेने येत असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्या अगोदर प्रशासनाकडून राज्यातील 20 जिल्ह्यामधील नागरिकांना रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। बघा, या चक्रीवादळाचा फटका सर्वात जास्त शेतकरी बांधवांना होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कारण शेतकरी बांधवांनी उन्हाळी पिके घेतलेली आहेत। याच्यामध्ये द्राक्ष पीक असेल, आंबे पीक असेल, केळी पीक असेल, हळद पीक असेल, कांदे पीक असेल, यांसारखे पिके घेतलेली आहेत। खास करून आंबे पिकाला आणि केळी पिकाला जास्त फटका बसण्याचा अंदाज
वर्तवण्यात आलेला आहे। बघा सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांनी उन्हाळी पिके घेतलेली आहे, तर त्या उन्हाळी पिकांवरती सर्वात जास्त फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही केळे पीक घेतलेलं असेल, आंबे पीक घेतलेलं असेल, तर त्याचं नुकसान होऊ नये म्हणून काही प्रशासनाकडून उपाय सुद्धा सुचवलेले आहेत। बघा तुम्ही जर आंब्याचे बागायतदार शेतकरी बांधव असाल, केळे बागायतदार शेतकरी बांधव असाल, तर तुम्ही सुद्धा प्रशासनाने जे उपाय सुचवलेले आहेत तर ते उपाय सुद्धा करायचे आहे, जेणेकरून तुमचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये होणार नाही। जरी नुकसान झालं तर थोडक्यात तुमचं नुकसान सुद्धा होऊन जाईल। तर बघा मित्रांनो, जर फक्त हे चक्रीवादळ येणार असतं तर अडचण नव्हती, परंतु या चक्रीवादळासोबत भयंकर गारपीट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर या गारपीटीमुळे शेतकरी बांधवांचे आंबे पीक असेल, केळी पीक असेल, याला सर्वात जास्त फटका बसण्याचे अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर याच्यासोबत जोरदार पाऊस, जोरदार वारे सुद्धा वाहणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, गारपीट होणार आहे, त्यासोबत चक्रीवादळ या 20 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस आणि जोरदार वारे सुद्धा वाहणार आहेत। म्हणजेच मराठवाडा असेल, विदर्भ असेल, यांसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आज चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज ज्या 20 जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ घुसणार आहे, तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात, जेणेकरून तुम्ही जर या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा काही गोष्टींची काळजी घेऊन ठेवाल। बघा मित्रांनो, हे चक्रीवादळ पुण्याकडून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। म्हणजेच हे चक्रीवादळ सध्याच्या स्थितीला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण केरळमध्ये एक आठवड्या अगोदर मान्सूनचा पाऊस आलेला आहे। त्यासोबत महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण 1 जून पासून मान्सूनला सुरुवात होत असते, परंतु एक आठवडा अगोदरच केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। परंतु प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कोणत्या शेतकरी बांधवांनी मनामध्ये भीती घ्यायची नाही। तर याच्यामध्ये जी गारपीट होणार आहे, तर त्या गारपीटीचा परिणाम थेट तुमच्या आंबा पीक असेल, केळी पीक असेल, कांदे पीक असेल, हळद पीक असेल, यांच्यावरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आणि सामान्य नागरिकांनो, तुम्ही सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याच्या आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्या तुम्ही आज संध्याकाळीच आणून ठेवायच्या आहेत। रात्री 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा राज्यभरामध्ये भरपूर नुकसान होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवलेली आहे। खास करून शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2021 मध्ये अशाच प्रकारचे चक्रीवादळ आलेलं होतं। तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच तो व्हिडिओ सुद्धा लावून दाखवलेला आहे। म्हणजेच त्या चक्रीवादळामध्ये म्हशी उडून गेलेल्या होत्या, माणसे सुद्धा उडून गेलेले होते। त्याचप्रमाणे हे चक्रीवादळ पुन्हा एकदा या 20 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, तर त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळामध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने काही उपाय सुद्धा सुचवलेले आहेत। जर तुम्ही हे उपाय केले तर तुमचे नुकसान होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणकोणते उपाय करायचे आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, म्हणजे हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। तर बघा मित्रांनो, हे जे चक्रीवादळ आहे, तर त्या चक्रीवादळाला शक्ती नाव दिलेलं आहे। म्हणजे हे शक्ती नावाचे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये मागील 3 दिवसांपासून सक्रिय होत होतं। म्हणजेच हे चक्रीवादळ सरासरी 6 महिन्यांपासून बंगालच्या उपसागरामध्ये थोडं थोडं तयार होत होतं, तर याचं रूपांतर सर्वात मोठ्या चक्रीवादळामध्ये झालेलं आहे। तर हे चक्रीवादळ महाराष्ट्र राज्याच्या दिशेने येत असल्याचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 99.99% हे चक्रीवादळ महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणार नाही, परंतु 1% असा आहे की त्या टक्क्यामुळे हे चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, मागील 2 महिन्यांमध्ये जे कडक ऊन तयार झाले होतं, तर त्या उन्हामध्ये जी उष्णता तयार झालेली होती, तर त्या उष्णतेचा परिणाम या चक्रीवादळामुळे दिसून येत आहेत। म्हणजेच जे उन्हाळा सुरू होता, तर त्या उन्हाळ्यामध्ये हे जे बंगालचा उपसागर आहे, तर त्या ठिकाणी भरपूर पाणी असतं, तर त्या पाण्याचं रूपांतर होऊन त्याचं रूपांतर ढगांमध्ये झालेलं आहे, तर त्यामुळे जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यासोबत मोसमी वारे वाहण्याची, गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, हे चक्रीवादळ 80 ते 120 किलोमीटर वेगाने धावत असल्यामुळे हवामान खात्याने शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे। म्हणजेच याचा जो ताशी वेग असतो, तर तो ताशी वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असता तर अडचण नव्हती, परंतु याचा वेग डबल झालेला
आलेलं आहे, त्यामुळे काळजी करायची गरज भासत आहे. म्हणजेच या चक्रीवादळामुळे हे 20 जिल्हे उद्ध्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. खास करून शेतकरी बांधवांचे नुकसान सुद्धा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आणि सामान्य नागरिकांनो, तुम्ही विजेंच्या खांबांपासून लांब राहायचं आहे. घरापाशी झाडे असतील तर त्या झाडांपासून सुद्धा लांब राहायचं आहे, कारण या चक्रीवादळामुळे झाडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजेचे खांब मोडून जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, म्हणजे झाडे मुळापासून उबळून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सोबतच टू व्हीलर गाडी असेल, फोर व्हीलर गाडी असेल तर या गाड्या घेऊन बाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, सामान्य नागरिक असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवाची काळजी घ्यायची आहे. रात्री बाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. म्हणजेच 20 जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट सुद्धा दिलेले आहे. तुम्ही सुद्धा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं, त्यासोबतच तुमच्या परिवाराचं नुकसान होऊ शकतं, त्यासोबतच तुमच्या शेतीचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. म्हणजेच हे चक्रीवादळ महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणार नाही अशी शक्यता 99.99% वर्तवण्यात आलेली आहे. परंतु जर या चक्रीवादळाचा वेग वाढला तर हे चक्रीवादळ महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेला आहे, कारण सध्याच्या स्थितीला केरळमध्ये 1 आठवड्यांपूर्वीच मान्सून दाखल झालेला आहे. त्यामुळे शेतकरी असेल, सामान्य नागरिक असेल तर त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे. जर केरळमध्ये 1 जून पासून मान्सून दाखल झाला असता तर काळजी करायची गरज नव्हती, परंतु आठवड्यापूर्वी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, हे चक्रीवादळ येणार की नाही याचे अंदाज आज परत एकदा देण्यात येणार आहे. तो अंदाजाचा व्हिडिओ आज आपण लगेच 2 तासांमध्ये अपलोड सुद्धा करणार आहोत, जेणेकरून तुम्ही सुद्धा रात्रीच्याला कोणकोणती कामे करून घ्यायची आहेत. सोबतच शेतीची कामे असतील तर ती कामे सुद्धा करायची आहेत. सोबतच घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्या आदेशांचं पालन करायचं आहे.